सोडा नमस्कार। बघा मित्रांनो, आता उत्तर प्रदेशमध्ये पोलीस भरती जाहीर झालेली आहे। 60,000 पदाची पोलिसांची भरती हे उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे। याचं नोटिफिकेशन कालच आलेले आहेत आणि 27 तारखेपासून फॉर्म भरवायला सुरुवात होणार आहे या महिन्यामध्ये। आता बघा, एकूणच आपल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये भरतीविषयीचा मुद्दा खूप गाजला। आकृतीबंध मागवले, जागा मागवल्या, सगळ्या गोष्टी टकाटक झालेल्या आहेत। आणि त्यामध्ये एक प्रश्न होता सर्वांचा महत्वाचा, तो प्रश्न म्हणजे डिसेंबरच्या पहिलं भरती निघेल का? कारण 31 तारखेपर्यंत पोरांची वयवाढ दिलेली होती। त्या वयवाढीच्या अगोदर हे पोलीस भरती सुरुवात होऊन ज्या मुलांचं कोरोनामध्ये वय संपले त्या पोरांना वयामध्ये चान्स देऊन त्यांना पण ह्या भरतीला चान्स मिळेल का, हा प्रश्न सर्व मुलांचा होता। पण त्यापूर्वी एक प्रश्न क्लिअर करून घेऊया। तो प्रश्न म्हणजे काय, फॉरेस्ट गार्ड आणि तलाठी भरती ह्या दोघांविषयीची बघा अपडेट आहे। ते अपडेट असे आहे की जोपर्यंत पेसाचा निकाल लागत नाही, पुढल्या महिन्यामध्ये निकाल आहे 9 तारखेला, तोपर्यंत पुढील जी प्रोसेस आहे फिजिकलची वगैरे ते होणार नाही। त्यामुळे तुम्हाला वेळ आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा ग्राउंडसाठी फॉरेस्ट गार्डच्या। ठीक आहे, बघूया आपल्या विषयाकडे। बघा, आता पोलीस भरती विषयीची सर्वांना आतापर्यंत तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिलेली आहे की भरती कधी होऊ शकते, काय होऊ शकते। आता महिना एंड होता डिसेंबरचा, आतापर्यंत कशा प्रकारची अपडेट संबंधित विभागाने दिली नाही। म्हणजे पोलीस म्हणजे ह्या महिन्यामध्ये पोलीस भरती होईल यावरती कुठलीही अपडेट नाही। ह्या 2-3 दिवसामध्ये त्याविषयी अपडेट येऊन जाईल। ठीक आहे, आता विषय कुठला आहे तो विषय समजून घ्या आणि नंतर कमेंट करत जा। तुम्हाला कमेंट करायची घाई भरपूर असते। ठीक आहे, बघा, डिसेंबर मध्ये जर भरती निघाली नाही त्यावेळेस फडणवीसांनी सांगितले होते की मुलांचं वयात पोरांना चान्स मिळत असेल तर आपण या विषयावरती चर्चा करायला कधी पण तयार आहोत। म्हणजे ज्या मुलांचे कोरोनामध्ये वय संपलेलं एक्झॅक्टली त्या मुलांना पण काहीतरी शासन नवीन निर्णय घेऊन एक शेवटची संधी म्हणून ह्या भरतीला चान्स देऊ शकतं। त्यामुळं तुमचं लक्ष हे भरतीकडे असावं लागतं। बघा, आता पोरेकडे लक्ष कमी द्या, त्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करू नका। रिलेशन हे ग्राउंडचे ठेवा आणि तयारीचे ठेवा। ठीक आहे, आणि ज्या वेळेस याविषयी कुठली अपडेट येईल पोलीस भरती विषयीची, आणि भरती ही 18,000 प्लस भरती होणार आहे। बघा, हा व्हिडिओ काय म्हणतो माहितीये का, पोर म्हणतात ना आपल्या आता सध्या लोकसभेचं निवडणूक आहे, इलेक्शन आहे, आचारसंहिता लागेल, भरती होईल का नाही, हे पोरांचे प्रश्न होते। त्यामुळे मी आजचा व्हिडिओ आणलोय खास करून, कारण यूपी मध्ये आपल्या भारतामधील जे सर्वात मोठं राज्य आहे यूपी उत्तर प्रदेश, त्यामध्ये नोटिफिकेशन निघालेल्या भरतीचं, ते पण 60,000 पदाचं निघालेलं आहे। आपलं 18,000 पद काहीच नाहीत, ते नोटिफिकेशन आता ह्या महिन्यात पडू किंवा पुढल्या महिन्यात पडू, आपलं पण भरती हे क्लिअर त्यावेळेस होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला डिमोटिवेट तुम्ही होऊ नये, तुमच्या डोक्यामध्ये नैराश्य येऊ नये, त्यामुळं आपण हाच व्हिडिओ आणलाय।